स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की पेरणी यंत्राला मागं पास योग्य की लोड. तर आज आपण सांगणार आहोत लोड योग्य की पास म्हणजे. तर चला बघू. आजची पेरणी झालेली आहे. आजची पेरणी ऊसाच्या रानात होती, बघू शकता. ही खोडक्या, पाचट खोडक्या हे असल्यामुळं आजची पेरणी पाऊण एकराची मका टाकलेली आहे. ही वरिंब सोडलेले आहेत. तर पेरणी करून ट्रॅक्टर आपला ह्याचा एका साईडला उभा आहे. तर हा आपण लोड जो बघताय तुम्ही, हा लोड आपण 40 किलोचा वापरलेला आहे. एक पिकअपचा अक्सल असतो का नाही तो वापरलेला आहे. वेट आहे जेवढी पेरणी यंत्राबरोबर जेवढी पास आलती त्याच मापाने हा लोड आपण कट केलेला आहे. तर आपण 3 दिवस म्हणजे यंत्र आणल्यापासून 3 दिवस पासवर काम केलं, पण पासच्या भरपूर अडचणी यायला लागल्या. मला वैयक्तिक माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. त्यामुळं मी चौथ्या दिवशीच हा लोड टाकलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं, आमच्या भागात ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं आम्हाला त्या पासाची काय आवश्यकता वाटत नाही. कारण आता ऊसाच्या रानात जर काम करायचं म्हणलं तर, ऊस तुटलेला रान आहे, डबल रोटर मारलेला. तर ह्या रानात पाचट राहतं, परत खोडक्या राहतात. ह्या अशा खोडक्या राहतात त्या. तर ह्या खोडक्या जर आता ह्या रानातच पास जर असती पास, तर ह्या पासाने ही खोडक्या पाचट बरोबर त्याला गुंतल्या असत्या. गुंतले की त्यांनी त्या पेरणी यंत्राने वाढल्या असत्या. तरी वाढल्या असत्या तर त्याबरोबर ती बी सर्व वडत गेलं असतं. मग ती वडलं की ब्याची चबडं आणि बी एका जागेवर आलं असतं. तर ह्या लोडचा फायदा भरपूर आहे. लोडचा फायदा असा की तुमच्या खोडक्या असू द्या, किती गहाण असू द्या, तर जिथं जिथं गहाण येईल, जिथं पाचोट येईल, जिथं खोडके येतील त्याच्याहून हा लोड उडून मोहर सरकतो. हा कुठल्याच प्रकारची घाण वडत नाही किंवा काय नाही. त्यामुळे बीज जागच्या जागेवरच राहते एकदम. ह्याचा आपला ताप भरपूर कमी होतोय. महाग बघायचा किंवा घाण गुतली काय करायचं, परत खाली पासाला भरपूर घाण गुतती. आणि पास शक्यतो ऊसाच्या रानात तर चालणारच नाही खोडक्यान पाचोट असल्यामुळं. किंवा चांगलं रान जरी असलं, त्याचं गवत भरपूर असलं तर गवत ती पास एकदा फिट केली की गवतसुद्धा ती वडणार, आणि वडलं की त्या जागेवरचं बी ती वडतच चालणार. माझा अनुभव हा आहे हा. तर आपण चौथ्या पाचव्या दिवशीच पास लगेच काढून हा लोड आपण टाकलेला आहे. हा लोड 40 किलोचा असल्यामुळं वजन भरपूर आहे ह्याचं. तर साखळीने हा फिट केलेला आहे. हा असा दोन्हीकडे बी फिट केलेला आहे साखळीने. आणि ह्याचा कोणताच म्हणजे काहीच त्रास नाही आपल्याला. पेरणी यंत्राला वजनसुद्धा भरपूर ह्याचं काय होत नाही एवढं वेट. तर माझ्या मते हा लोड जो आहे का नाही तो पेरणी यंत्राला योग्यच आहे. जर पेरणी चांगली व्हायची असेल किंवा उगवण चांगली व्हायची असेल, किती तुमचं गवत असू द्या, घाण असू द्या, तरी हा लोड त्याच्यावरनं उडून जागी जागी बी राहणार आणि पेरणी एक नंबरच येणार. धन्यवाद.